नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आणि आकाश दोघेजण आपल्या रूममध्ये आलेले असतात. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश तू बघितलंस ना, मनूला किती त्रास होतोय, पण इतका त्रास होत असताना आपण तिची साधी काळजीसुद्धा घेऊ शकत नाही. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, की आपण काय करायचं? मनूचा त्रास कसा काय कमी करायचा? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, अगं आपल्याला मनूची मदत करायची आहे, तिची काळजी घ्यायची आहे. पण रागिनी आत्या आणि ती पौर्णिमा आपल्याला मनूच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देत नाही. तू बघितलंस ना आता मगाशी, तू काळजीने विचारपूस करत होतीस आणि पौर्णिमा कशी भांडायला लागली तुझ्याबरोबर. इतकी लाज वाटली ना मला डॉक्टरच्या समोर. त्यांना आपलं भांडण मिटवावं लागलं. याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कुठलीच नाही. सुशिक्षित घर आहे ना आपलं, आणि याच्यामध्ये असे वाद. डॉक्टरांनी काय विचार केला आपल्याबद्दल? तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, किती क्यूट. तेव्हा भूमी म्हणते, क्षितिजा बाळा काय करतेस तू? क्षितिजा म्हणते की बाळाचं चित्र काढलंय. मनू मावशी प्रेग्नेंट आहे ना, तेव्हा तिला गिफ्ट द्यायला. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, आपण आता मनूचा त्रास कमी करण्यासाठी क्षितिजाची मदत घेऊ शकतो. काय वाटतं तुला? तेव्हा इथे आकाश म्हणतो, अगदी बरोबर, आपण तेच करूया. आता आपण क्षितिजाची मदत घेऊया इथे लवकरात लवकर मनूला या दुःखातून, वेदनातून बाहेर काढण्यासाठी. कारण अशा स्थितीमध्ये आनंदी राहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनीने पौर्णिमाला फोन केलेला असतो. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई, अहो तुम्ही कुणाबद्दल बोलताय? म्हणजे कुणी त्या भिंतीवरती असं लिहिलं असेल की मला तुझ्या सगळ्या रहस्याबद्दल माहिती आहे, रागिनी पटवर्धन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा म्हणत असते, आई, अहो नक्की तो माणूस कोण होता? त्याने काय घातलं होतं? त्याचा चेहरा कसा होता? तेव्हा रागिनी म्हणत असते, पौर्णिमा, मला त्याचा चेहरा दिसला नाही. त्याने हुडी घातली होती, पूर्णपणे चेहरा कव्हर केला होता, पण मला बघून तो लगेच पळाला. पण मी तर माझ्या सगळ्या दुश्मनांना संपवलंय ना. मग हा दुश्मन आता मधून कुठून टपकला काय माहिती. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई मला काय वाटतं सांगू, हे काम आहे ना आकाश आणि भूमीचं आहे. तुम्ही काही बोला, ते दोघे जण तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत. तेव्हा रागिनी म्हणत असते, नाही ग, ज्या पद्धतीने ते हतबल आहेत आता, ते दोघे जण इतका विचार, इतकं प्लॅनिंग करतील असं मला नाही वाटत. पौर्णिमा म्हणते, ते आकाशभूमी आहेत, आकाशभूमी राखेतून सुद्धा पुन्हा जन्म घेतील, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा रागिनी म्हणते, ठीक आहे, ही गोष्ट जर त्यांनी केली असेल ना, तर मी सोडणार नाही आहे त्यांना, बघसतो. तर इथे अथर्व म्हणत असतो की मनू, त्रास करून घेऊ नकोस, हे घे बरं, गोळी घे आणि पाणी पी आणि थोडा वेळ आराम कर. तेव्हा मनू म्हणत असते की मला खूप त्रास होतोय अथर्व. तेव्हा भूमी आणि आकाश तिथे येतात आणि म्हणतात की हे बघ, तुझा त्रास नक्की कमी होईल, तू अजिबात पॅनिक होऊ नकोस. हे घे, देवी आईचा फोटो तू तुझ्या जवळ ठेव बरं. काहीही झालं तरीसुद्धा देवी आई तुला नेहमी आशीर्वाद देईल. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश तिथे आता मानसीचं दुःख कमी करायला आलेले असतात. तेव्हा तिने देवी आईचा फोटो आता मनूला दिलेला असतो. तेव्हा अथर्व म्हणत असतो, तुम्ही इथे काय करताय? कशाला आलात तुम्ही? तुम्हाला जर इथे कोणी बघितलं तर उगाचच दोघांचा सुद्धा त्रास वाढेल. जा बरं तुम्ही इथून. तेव्हा इथे भूमी आणि आकाशला खूप वाईट वाटतं. तेव्हा मनू म्हणत असते की मला देवी आईसारखंच बाळ हवंय, अगदी गोंडस, आणि देवी आईचा आशीर्वादसुद्धा. सगळं काही चांगलं झालं पाहिजे, सुदृढ बाळ पाहिजे मला. तेव्हा भूमी म्हणते, नक्की तुझी इच्छा देवी आई पूर्ण करेल. तुझं बाळ हे सुदृढच असणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता क्षितिजा आलेली असते. क्षितिजा म्हणते, मनू माऊ, तू काळजी करू नको हा, सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. आम्ही आहोत ना. देवी आईचा फोटो असा उशाजवळ ठेवायचा, म्हणजे त्यांचा आशीर्वाद सदैव तुझ्याबरोबर असेल. तेव्हा क्षितिजा इथे साडी वगैरे नेसून देवी आईचं रूप घेऊन आलेली असते. ती येते आणि मनूच्या शेजारी बसते आणि तिला म्हणते, मनू मावशी, काळजी करू नको, सगळं काही चांगलं होणार आहे. तू झोप बरं आता, झोप शांतपणे, मी आहे तुझ्याबरोबर इथे. तेव्हा इथे मानसी झोपल्यानंतर क्षितिजा तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि तिला म्हणत असते, मनू माऊ, अजिबात वाईट विचार करू नको, म्हणजे तुला भीती नाही वाटणार हा. तेव्हा इथे मानसी म्हणते, ठीक आहे. तेव्हा मानसी आता झोपत असते आणि तिचा हात पकडून ती आता तिलासुद्धा जवळ बसवून ठेवते. तेव्हा प्रेक्षकांनो, अशा रीतीने भूमी, आकाश आणि क्षितिजा तिघेजणं इथे मानसीची मदत करायला आलेले असतात.
तिला या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यामध्ये इथे आता क्षितिजासुद्धा मदत करत असते. तेव्हा मानसीला खूप बरं वाटतं. देवीच्या रूपामध्ये क्षितिजा आलेली असते. जणू काही देवीनेच येऊन आशीर्वाद दिला की काय असं तिला वाटत असतं. भूमी आकाश यांना रागिणीने आता बाहेर बोलावलेलं असतं. तेव्हा रागिणी म्हणते, काय रे ये, तुम्हाला दोघांना घरामध्ये त्रास देते म्हणून तुम्ही मला बाहेर त्रास देताय का? सांगा बरं. सांगा ना, कोण होता तो माणूस ज्याला तुम्ही पाठवलं होतं? माझ्या विरोधामध्ये प्लॅनिंग प्लॉटिंग करताय, मला घाबरवण्याचा प्रयत्न करताय का? तुम्हाला माहिती नाही आहे मी कोण आहे? रागिनी पटवर्धन आहे, रागिनी पटवर्धन मी. आणि तसंही तुम्ही दोघेजणं आता जर पुन्हा माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केलात ना, तर मी तुमच्याबरोबर काय करेन हे तुम्हाला बरोबर माहिती आहे. तेव्हा आता खोटं बोलू नका, खरं खरं सांगा. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते, हे बघा आत्याबाई, आम्ही काहीही केलेलं नाही आहे. आम्ही दोघेजणं तर दिवसभर घरामधलीच कामं करत असतो आणि आकाश तुमच्याबरोबरच ऑफिसला येतो ना, मग तरीसुद्धा आम्ही हे सगळं केलं असं का वाटतं तुम्हाला? तुम्ही इतकी पापं केली आहेत ना रागिनी पटवर्धन, की कितीतरी दुश्मन असतील तुमचे. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी काही कुणाचं काही ऐकायला तयार नसते. आकाश आणि भूमी या दोघांनासुद्धा ती आता भिजवते आणि म्हणत असते, हीच आहे तुमची शिक्षा. तुम्हाला आता थंडीमधून मी भिजवलंय. रात्रभर तुम्ही इथेच बाहेर राहायचंय कुडकुडत. मेलात तरी चालेल, त्याचंसुद्धा मला वाईट वाटणार नाही आहे, कळलं का? आणि तिच्या हातातून आता पाईप खाली पडतो आणि तेच पाणी रागिनी पटवर्धनवरती उडतं आणि रागिनी पटवर्धनसुद्धा पूर्णपणे भिजून गेलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की बघा बघा, आता तुम्हीच बघा, तुमचा रंग बघा कसा उतरला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी भूमी आकाशला धमक्या देत असते की तुम्ही जर पुन्हा माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केलात तर याच्यापेक्षा मोठी शिक्षा तुम्हाला मिळेल, कळलं ना? माझ्याशी नाद करू नका, नाहीतर तोंडावरती पडाल. ही जे साम्राज्य आहे ते मी माझ्या स्वकष्टाने उभं केलेलं आहे. त्यातलं तुम्हाला आता काहीच मिळणार नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे नोकरासारखं राहायचं, मजुरी करायची आणि त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करायचा, कळलं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की आकाश बघितलंस ना, जे लोक दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात ना, ते लोक स्वतःच त्या खड्ड्यामध्ये पडतात. कारण रागिनी आकाश भूमीला भिजवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच्यामध्ये आता स्वतःसुद्धा भिजलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की बघितलंत ना, आपलेच कर्म आपल्यावरती कसे फिरून येतात ते. तेव्हा इथे बलदेव हे सगळं बघत असतो. बलदेवला खूप बरं वाटतं जेव्हा भूमी आणि आकाश दोघेजणं रागिनीला चांगलं सुनावतात. रागिनी म्हणते की काय गं, खूपच तुझी जीभ चुरूचूर चालायला लागली आहे. मी पण बघते ना, खूप दिवस बघते मी, तुझी हिंमत दिवसेंदिवस वाढतच चालले. वेगळाच कॉन्फिडन्स आला आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, किती आणि काहीही झालं ना, तरीसुद्धा माझ्यासमोर जीभ चालवायची नाही. तेव्हा तिथे मानसी येते आणि म्हणते, आई अहो काय झालं, तुम्ही भिजलात का एवढ्या? तेव्हा रागिनी म्हणते, काय गं काय सांगू, हे आकाशभूमी आहेत ना, हे अजिबात सुधारणार नाही आहेत गं, खूपच विचित्र वागायला लागलेत. तेव्हा इथे रागिनी म्हणते, जा तू त्यांच्यावरती लक्ष ठेव, अजिबात त्यांना आतमध्ये येऊ देऊ नकोस. काहीही झालं तरीसुद्धा त्यांना रात्रभर बाहेरच ठेवायचं, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी पटकन दरवाजा बंद करून घेते आणि लॉक करून घेते आतून, जेणेकरून भूमी आकाश आतमध्ये येऊ नये म्हणून. तर प्रेक्षकांनो, इथे मानसी पण बघा किती चेंज झालेली आहे. ती फक्त आणि फक्त अथर्व आणि आता रागिनी पटवर्धनचंच ऐकते, बाकी कुणाचंही ऐकत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी यांना थंडी लागू नये म्हणून बलदेवने अग्नी तयार केलेला असतो आणि त्यांच्या समोर आणून तो ठेवलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश दोघेही हातापायाला शेक घेतात. तेव्हा त्यांना खूप बरं वाटतं. तर इथे प्रेक्षकांनो, बलदेव म्हणत असतो की भूमी आणि आकाश, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. बोलण्यात आता जास्त वेळ घालवायला नको. रागिनी पटवर्धन बरोबर तुम्ही जे काही वागलात, जे काही बोललात, ते अत्यंत बरोबर होतं. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, हे बघा, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. तर या भिंतीवरती आहे ना, एका माणसाने मला तुझ्याबद्दल सगळं काही माहिती आहे, तुझ्या विरोधात सगळे पुरावे मला माहिती आहेत आणि त्याने असं खाली नावसुद्धा लिहिलं होतं. स्वतःचं लिहिलं होतं की रागिनीचं ते नाही माहिती, कारण रागिनीने पहिलं आपलं नाव खोडून टाकलं आणि नंतर पुन्हा स्प्रे आणला आणि वरूनसुद्धा सगळं काही खोडून टाकलं. मला असं वाटतंय की कुणीतरी नक्कीच रागिनी पटवर्धनचा आहे ना दुश्मन आला आहे आणि तो आता रागिनी पटवर्धनच्या जीवावरती उठला आहे. तेव्हा भूमी म्हणते, मग ही तर चांगली गोष्ट आहे ना,
तो माणूस नक्की कोण आहे हे जर आपल्याला समजलं असतं ना तर आपण त्यांची मदत केली असती आणि त्यांच्याच मदतीने रागिनी पटवर्धनला सगळ्यांसमोर एक्सपोज केलं असतं. तेव्हा बलदेव म्हणतो माझी पण तीच इच्छा आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश आता आपल्याला वेळ घालवून अजिबात चालणार नाही आहे. हे बघ मला माहिती आहे सगळे रूम शोधून झालेत. फक्त रागिनी पटवर्धनची रूम शोधायची आहे. प्रॉपर्टीचे पेपर नक्की कुठे आहेत ना ते आपल्याला शोधून काढावेच लागतील. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो ते प्रॉपर्टीचे पेपर घरामध्ये असतील तर आपल्याला भेटेल तरी, पण जर ते लॉकरमध्ये ठेवले असले तर बँकच्या लॉकरमध्ये जर ठेवले असले तर प्रॉपर्टीचे पेपर आपल्याला कधीच आणता येणार नाही. तेव्हा भूमी म्हणते आकाश प्लीज प्लीज असं बोलू नकोस. हे बघ चांगलं बोल रे. म्हणजे किती आणि काहीही झालं ना तरीसुद्धा इथे आता आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर भेटायलाच हवेत. कळते का तुला? त्याशिवाय प्रॉपर्टी आपल्या नावावरती कशी येईल आणि रागिनी पटवर्धनला आपण कसा काय धडा शिकवायचा? त्यामुळे तू ऑफिसमध्ये आणि मी घरी दोघांनी मिळून आता संपूर्ण जागा पिंजून पिंजून काढायच्या आणि प्रॉपर्टीचे पेपर हे मिळवायचेच असं आता भूमीने ठरवलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो ती आकाशला सुद्धा म्हणते की काही झालं तरी तू सुद्धा मेहनत कर आणि प्रॉपर्टीचे पेपर कसे आपल्याला बाहेर काढता येईल याचा विचार कर. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भिंतीवरती लिहिलेला मेसेज बलदेव, आकाश आणि भूमी सगळेजण वाचतात. सगळ्यांना आनंद होतो की रागिनी पटवर्धनला त्रास देण्यासाठी, तिची झोप उडवण्यासाठी कुणीतरी नक्कीच आलेला आहे आणि या गोष्टीचा आनंद बलदेवला अत्यंत झालेला असतो. बलदेव म्हणतो आणि मी बाहेर वॉचमनच्या इथेच बसतो ना, कोण येतंय कोण जातंय त्या रागिनी पटवर्धनवरती बारीक सारीक लक्ष ठेवतो. कुठल्याही इथे गाडीमध्ये जास्त फाईल असतात ते सुद्धा मी चेक करतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका आकाशभूमी. तेव्हा इथे आकाशभूमीला आता मदत करण्यासाठी बलदेव तयार असतो. बलदेवने सांगितलेलं असतं की तुम्ही व्यवस्थित तुमची काळजी घ्या आणि कामंसुद्धा करा. माझं काय, मी बाहेर आता इथे वॉचमनगिरी करतो आणि तुमचं तर लक्ष असतंच माझ्याकडे. मला काळजी करायचं काही कारण नाही. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी रागिनीसाठी कॉफी घेऊन आलेली असते. तेव्हा ते दरवाजा हळूच उघडते. ती म्हणते हे काय, दिवसभर सुद्धा दरवाजा लावून बसलेली असते ही बाई, काय करते काय माहिती. तेव्हा भूमी दरवाजा उघडते आणि वाकून बघण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच भूमीला आता इथे उभं राहावं लागतं कारण का रागिनीचं लक्ष येतं. रागिनी लगेचच मागे वळून बघते. तिला असं वाटतं कुणीतरी बाहेर आले आणि ते मला लपून छपून बघण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता भूमी खाली जाते आणि पुन्हा कॉफी घेऊन वरती येते. तेव्हा रागिनी म्हणते काय गं, आत्ताच कॉफी घेऊन येतेस की मगाशी आली होतीस? मला बघितलंस, पुन्हा निघून गेलीस आणि परत इथे आलीस. तेव्हा भूमी म्हणते की चोराच्या मनात चांदणं असतं ना तसं झालंय तुमचं. आत्या कळतंय का तुम्हाला? तुम्हाला असं वाटतंय की मगापासून मी इथेच उभी आहे, तुमच्यावरती मी लक्ष ठेवू नये असं वाटतंय का तुम्हाला? तेव्हा रागिनी म्हणते तर तू काय माझ्यावरती लक्ष ठेवणार आहेस? मीच तुझ्यावरती कायमचं लक्ष ठेवलंय ते बघ. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते घ्या ना तुमची गरमागरम कॉफी घ्या. तेव्हा रागिनी म्हणते काय गं, इतकी चुरू बोलतेस? हालत तुझी खराब नाही वाटतं झाली आहे का? रात्रभर तुम्हाला बाहेर ठेवलं होतं भिजवून थंडी लागण्यासाठी, तर तुम्ही तर इथे ठणठणीत आहेस अगदी माझ्याजवळ भांडायला आणि बोलायला. तेव्हा भूमी म्हणते सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही कितीही त्रास दिला आम्हाला तरी इथे आई योगेश्वरी आमच्याबरोबर आहे, देवी आई आमच्याबरोबर आहे आणि तिचा आशीर्वादसुद्धा. त्यामुळे तुमच्यासारखे लोक आमचं अजिबात काहीही वाकडं करू शकणार नाही आहेत. कळते का तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता भूमीने रागिनीला सडेतोड उत्तर दिलेलं असतं. ती म्हणते की किती आणि काहीही झालं तरीसुद्धा आमचं कुणीही काही वाकडं नाही करू शकणार आणि ज्याचं जे आहे त्याला ते मिळणारच. मग उशीर झाला तरीसुद्धा चालेल. तेव्हा आत्या टाईमपास करू नका. इथे आता चहा थंड होतोय, गरमागरम चहा घ्या असं भूमी म्हणते आणि आता तिथून निघून जात असते. तेव्हा रागिनीला भूमीच्या बोलण्याचा खूप जास्त राग येत असतो. भूमीचा जो कॉन्फिडन्स असतो ना तो अलगच लेवलचा असतो. रागिनीला वाटत असतं की भूमी आता मला खाते की काय, ती माझ्या हातातून संपूर्ण प्रॉपर्टी पुन्हा लुबाडून घेईल असं इथे आता रागिनीला वाटत असतं. इतका कॉन्फिडन्स भूमीचा आता हाय असतो. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते आत्या काय झालं, तुम्ही माझ्याकडे असं आश्चर्याने का बघताय? अहो जे काही झालं ते झालं. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी म्हणते की यापुढे मलासुद्धा तुमच्याबरोबर कसं वागायचं आहे ते मला बरोबर माहिती आहे आणि त्यामुळे मी काहीतरी चुकीचं करते असा गैरसमज करून घेऊ नका. तेव्हा प्रेक्षकांनो मी तुमच्यावरती नजर ठेवून नाही आहे, आम्ही काही चुकीचं केलं नाही आहे असं प्रेक्षकांनो भूमीने आता रागिनीला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता एका ड्रॉवरमध्ये एक काळ्या रंगाची एक ब्रीचकेस सापडलेली असते आणि त्याच्यामध्ये
काही महत्त्वाचे पेपर असतात ते घेऊन आकाश आणि भूमी निघालेले असतात. रागिनी पटवर्धन येते असा मेसेज त्यांना देण्यात आलेला असतो आणि तेव्हा आकाश भूमी तिथून निघाल्यानंतर लगेचच मानसी आणि अथर्व तिथे येतात आणि विचारतात काय काय आहे त्या ब्रीचकेसमध्ये. आणि तेव्हा मात्र आकाश आणि भूमी दोघेही मानसीला बघून शांत झालेले असतात.